आपण बघणार आहे इव्होल्यूशन, ह्यूमन इव्होल्यूशन बघत असताना आपण बघणार आहे कोण मेले आणि कोण कोण आले. आपल्याला शेवटी कोण पाहिजे, आता सध्या माणसाची जात कुठले, होमो सॅपियन. होमो सॅपियन आपली जात आहे. ओके, ही कशी आली, सगळ्यात पूर्वी आपण काय म्हणतोय, मागच्या वर्षी 10वी 9वीला होतो त्याच्या मागच्या वर्षी, असं मागच्या वर्षी विचारलं असतं. म्हणजे मागे किती वर्षापूर्वी, 7 करोड वर्ष. सगळ्यात पहिल्यांदा डायनोसॉर एक्सपायर झाले. एक्सपायर होण्यापेक्षा त्यांची जात नष्ट झाली. हे डायनोसॉर केल्यानंतर जवळपास 7 करोड वर्षापूर्वी शेपूट असलेला प्राणी जन्माला, लेमूर नावाचा. आपण असं म्हणतो की डायनोसॉर फार मोठे होते, एकदम बारकं पाहिजे. ओके, कोण आले, लेमूर. त्यामुळे डायनोसॉर मध्ये कोण आले, लेमूर. नंतर हे लेमूरची जवळपास 3 करोड वर्षानंतर शेपटी गेली. 4 करोड वर्षापूर्वी त्याचं रूपांतर लेमूरचं झालं इजिप्टोपिथेकस मध्ये झालं. त्या इजिप्टोपिथेकस मध्ये थोडे, हे सगळे कुठे राहिले, आफ्रिका. हे झाल्यानंतर थोडे आहेरच राहिले तिथं, थोडे कुठे गेले, साऊथ आणि ईस्ट आशियामध्ये. साऊथ आणि ईस्ट आशियामध्ये गेल्यानंतर इजिप्टोपिथेकस रूपात कसं झालं, गिब्बॉन आणि अरंटॉन. ठीक आहे, त्यानंतर तिथे राहिले होते त्याचं रूपांतर कसं झालं होतं, गोरिला चिंपांझी. गोरिला चिंपांझी तर आपल्याला माहित असते. मग नंतर आपण काय म्हणणार, डायनासोर, लेमूर, इजिप्टोपिथेकस, गोरिला, चिंपांझी. इथपर्यंत तुम्हाला समजले 4 पिढ्या आपल्या. त्यानंतर काय झालं, एप म्हणजे मांस म्हणलं जाते. एपची पहिली जात ह्याच्यात आली इजिप्टोपिथेकस. एपची जात कुठली आहे, ड्रायोपिथेकस. ई लक्षात ठेवायचं, ड्रायोपिथेकस जन्माला आले. ड्रायोपिथेकस 1 करोड वर्षापूर्वी रूपांतर झालं रामापिथेकस. ड्रायो डी नंतर आर, ती आहे ना डॉक्टर काय असते ती आहे. पहिल्यांदा काय झालं की ईडी लागली कोणाच्या मागं, याच्या मागं. समजलं, डॉक्टरच्या मागं. रामापिथेकस कशावर नाही आहे, कोण आहे ते, शिवालिक रांगा आहे तिथं. ह्या शिवापिथेकस सुद्धा असायला म्हणलेला आहे. त्यानंतर 40 लाख वर्षापूर्वी, करोड आपण लाखावर वाढतात, नंतर हजार होणार, नंतर काहीच नाही. त्याचं रूपांतर झालं रामापिथेकस. पहिला इजिप्टोपिथेकस, ड्रायोपिथेकस, रामापिथेकस. आता कशामध्ये होणार, ऑस्ट्रेलोपिथेकस. कळलं, हे ऑस्ट्रेलोपिथेकस नंतर झालं होमो हॅबिलिस, नंतर होमो इरेक्टस. हे 2 लक्षात ठेवायचं. इरेक्टस झालं तर ताठ होणे, जो आपण खाली पडलेला माणूस होता तो काय झाला, असा ताठ झाला. कळलं, हा ताठ झाल्यानंतर काय झालं, शोध लागले. न्यायालयाने सांगितलं हुशार, फर्स्ट वाईज म्हणतो आपण, हुशार माणूस. त्यानं जे काही शोध लावले हत्याराचे, त्याच्या आधी पण हत्यार होती की दगड मारून ठेवलं सगळे. तर न्यायालयानं चांगला हत्यार घेतला, त्याला जरा प्रॉपर आयडिया. याचा मेंदू चांगला होता, त्याचा मणका चांगला होता. पहिला मणका सुधारून घेतला आणि मग नंतर मेंदू सुधारून घेतला माणसाने. आणि त्या आगीचा पण शोध इथं लागला, याला फर्स्ट वाईज म्हणतो आपण. त्याच्यानंतर क्रोमॅग्नम नावाची जात आली आणि आता झालेली होमो सॅपियन. कळलं, पाठ पाहिजे. आपले सगळे पूर्वज कोण होते, डायनासोर, लेमूर, इजिप्टोपिथेकस, गोरिला, चिंपांझी, ड्रायोपिथेकस, रामापिथेकस, ऑस्ट्रेलोपिथेकस, होमो हॅबिलिस, होमो इरेक्टस, निएंडरथल, क्रो-मॅग्नॉन,